चला हवा येऊ द्या कार्यक्रमाने गेली 10 वर्ष प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं आहे. मात्र नुकताच या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाने निरोप घेतल्याने सारे प्रेक्षक या कार्यक्रमाला मिस करतायत. या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते म्हणजेच भाऊ कदम. भाऊ कदम यांच्याशिवाय चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला शोभाच येणार नाही असं हमखास म्हटलं जायचं. विनोदाचे अचूक टायमिंग वा कोणतीही भूमिका असो, त्यात उत्तम अभिनय करणारे भाऊ कदम यांचे लाखो चाहते दिवाने आहेत. भाऊ कदम हे नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावरही ते बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. विशेषतः भाऊ त्यांच्या कामाच्या व्यस्त स्केड्यूलमधून वेळात वेळ काढून त्यांच्या कुटुंबियांसह वेळ घालवतात. नुकताच चला हवा येऊ द्या कार्यक्रमाने निरोप घेतात शूटिंगमधून फ्री झाल्यानंतर भाऊ त्यांच्या कुटुंबासह नागपूर येथे फिरायला गेले होते. भाऊ कदम त्यांच्या पत्नीबरोबरचे अनेक फोटो शेअर करतात. नुकताच भाऊ कदम यांनी त्यांच्या पत्नीचा म्हणजे ममता कदम यांचा एक सुंदर फोटो त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून पोस्ट केला होता. भाऊ कदम यांच्या बायकोच्या फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमध्ये त्यांच्या पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. भरपूर सोन्याने मढलेलं हे मंगळसूत्र अधिक लक्षवेधी ठरत आहे. खूप मोठं आणि कमीत कमी काळ्या मण्यांचा वापर करत तसेच खास डिझाईनच्या पेंडंटने लक्ष वेधून घेतलं आहे. भाऊ कदम आणि त्यांची पत्नी यांचा प्रेमविवाह आहे याची फारशी कोणाला कल्पनाच नाही. एका कार्यक्रमात त्यांनी त्यांची पत्नी ही पहिली त्यांची विद्यार्थिनी होती असं सांगितलं होतं. 10वी मध्ये एका विषयात नापास झाल्याने भाऊ कदम यांच्याकडे ती शिकायला यायची आणि आपण तिला चांगला चोप दिला आहे असंही ते म्हणाले होते. दोघांच्याही कुटुंबांच्या मर्जीने हे लग्न झाले. भाऊ कदम यांच्या पत्नीने त्यांच्या पडत्या काळापासून त्यांना कायम साथ दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.